नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। छत्रपती संभाजीनगरच्या गोलवली संस्कृतीतील एका गोदामात भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला। गोदामात मोटरसायकल आणि कारचे मोठे स्टॉक असल्यामुळे आग वेगाने पसरली आणि धुराच्या लाटा अनेक किलोमीटर दूरपर्यंत दिसल्या। माहिती मिळताच संभाजीनगर महानगरपालिका आणि MIDCच्या 10 अग्निशामक गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आणि सुमारे 2 तासाच्या कष्टाने आग आटोक्यात घेतली। घटनेनंतर कोणतेही जीवनहानीची माहिती नाही मिळाली। नुकसानाचा पंचनामा तयार केला जात आहे आणि आगीचे नेमके कारण शोधायचे कारण सुरू आहे। प्रशासनाने नागरिकांना अग्नी सुरक्षेपासून उपाययोजना पाळण्यासाठी आवाहन केले आहे। कल्याणमध्ये भोदूभावासोबत दीपक सावंतचे कारनामे समोर आले आहेत। माहितीप्रमाणे दीपक सावंत विरुद्ध फसवणुकीचे 3 प्रकरण नोंदवण्यात आले आहेत। कल्याण कोर्टाने त्यांना 3 दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये घेतले आहे। आरोप आहे की बाबांची नावाखाली त्यांनी काही महिलांना आणि इतर लोकांना फसवले आहे। सध्या विष्णुनगर पोलीस हे संपूर्ण प्रकरण तपास करण्यात गुंतले आहेत। डोंबिवली SP सुहास हेमाडे यांच्या मते प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे आणि लवकरच आणखी खुलासे होण्याची शक्यता दर्शवतात आहे। मुंबई दादर रत्नागिरी एक्सप्रेस संदर्भात राजकीय वाद उडला आहे। हे सेवा प्रशासन माणुसकीपासून सुरू करण्यात आली आहे असून सध्याच्या प्रवासीत प्रतिसाद आणि नियोजनाचा आधारे ती चालवत आहे। मध्य रेल्वे स्पष्ट केले आहे की एक्सप्रेसचा उपयुक्त आणि प्रवाशांच्या मागणीचे सतत मूल्यांकन केले जात आहे। प्रशासकांना प्रवाशांची सोयीसाठी आवश्यक निर्णय घेण्यावर सातत्याने काम करता आली आहे। जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी या प्रकरणामध्ये मध्य रेल्वे स्थितीची स्पष्टता दिली आहे। नागपूरमध्ये एका तरुणीच्या लग्नाचे खोटे आश्वासन देऊन युवतीसोबत संबंध ठेवण्याचा आरोप करण्यात आला आहे। माहितीनुसार 20 वर्षीय पीडितेची आरोपीसोबत 2 वर्ष पूर्व ओळख झाली होती आणि त्याच संदर्भाने प्रेम संबंध पण सुरू होते। आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन तिला विश्वासात घेऊन संपादन केला आणि तिला आपल्या घरी नेऊन अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले। अशा आरोप आहे की पीडितेच्या तक्रारीवरून बेलतोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे। पोलिसांकडून त्याचे शोध सुरू आहे आणि प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहूया ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि पुढच्या अंकासाठी आमच्यासोबत पाहत रहा नागपूर समय।